याकोबाचे पत्र अध्याय 1 निरनिराळ्या विषयांवर व्यवहार्य उपदेश 12 वंशातील पांगलेल्या लोकांस देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब ह्याचा सलाम. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. दीन स्थितीतील बंधूने आपल्या उच्च स्थितीविषयी अभिमान बाळगावा आणि धनवानाने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा. कारण तो गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. सूर्य तीव्र तेजाने उगवला व त्याने गवत कोमेजवले, मग त्याचे फूल गळाले आणि त्याच्या रूपाची शोभा गेली. ह्याप्रमाणे धनवानही आपल्या उद्योगाच्या भरात कोमेजून जाईल. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य. कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये. कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो, तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजवते. माझ्या प्रिय बंधूंनो, फसू नका. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही, अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते. आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जसे काय प्रथम फळ व्हावे म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपल्याला सत्यवचनाने जन्म दिला. खरे धर्माचरण. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाला हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा. कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करण्यास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो. परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळते. आपण धर्माचरण करणारे आहोत असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. अध्याय 2 श्रीमंत व गरीब ह्यांच्याशी वागणूक. माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका. सोन्याची अंगठी घातलेला व भपकेदार कपडे घातलेला एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला आणि भिकार कपडे पांघरलेला एक दरिद्रीही आला. तुम्ही भपकेदार कपडे घातलेल्या इस्माकडे पाहून म्हणता, ही जागा चांगली आहे, येथे बसा. आणि दरिद्र्याला म्हणता, तू येथे उभा राहा किंवा माझ्या पदासनाजवळ खाली बस. तर तुम्ही आपल्यामध्ये भेदभाव ठेवता की नाही आणि दुर्विचारी न्यायाधीश बनता की नाही? माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका. लोकदृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांना देऊ केले त्याचे वारस होण्यास त्याने निवडले आहे की नाही?
पण तुम्ही दरिद्र्याचा अपमान केला आहे. धनवान लोक तुमच्यावर जुलूम करतात आणि तेच तुम्हाला न्यायसभेत ओढून नेतात की नाही. जे उत्तम नाव तुम्हाला प्राप्त झाले आहे त्याची निंदा तेच करतात की नाही. तथापि तू आपल्यासारखी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. ह्या शास्त्रलेखातही राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळत आहात तर ते बरे करता, परंतु तुम्ही जर तोंड पाहून वागत आहात तर पाप करता आणि उल्लंघन करणारे असे नियमशास्त्राद्वारे दोषी ठरता. कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो. कारण व्यभिचार करू नकोस असे ज्याने सांगितले त्यानेच खून करू नकोस हेही सांगितले. तू व्यभिचार केला नाहीस पण खून केलास तर नियमशास्त्र उल्लंघनारा झाला आहेस. स्वतंत्रतेच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे. हे लक्षात ठेवून बोला व वागा. कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दये वाचून होईल. दया न्यायावर विजय मिळवते. श्रद्धा व कार्य ह्यांवर सूचना. माझ्या बंधूंनो, माझ्या ठाई विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही तर त्यापासून काय लाभ. तो विश्वास त्याला तारण्यास समर्थ आहे काय. भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे आणि तुमच्यामधील कोणी त्यांना म्हणतो सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा, पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ. ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे. कोणी म्हणेल तुझ्या ठाई विश्वास आहे आणि मला क्रिया आहे. क्रियांवाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवीन. एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय. ते बरे करतोस. भूतेही तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात. अरे बुद्धिहीन मनुष्या, क्रियांवाचून विश्वास निरर्थक आहे हे समजायला तुला हवे काय. आपला बाप अब्राहम ह्याने आपला पुत्र इसाक ह्याला यज्ञवेदीवर अर्पिले. ह्यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय. विश्वास त्याच्या क्रियांसहित कार्य करत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला. हे तुला दिसते. अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता. तसेच राहाब वेश्या हिने देखील जासुदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसऱ्या वाटेने लावून दिले. ह्यात ती क्रियांनी नीतिमान ठरली नाही काय. म्हणून जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रियांवाचून निर्जीव आहे. अध्याय 3. जीभ ताब्यात ठेवणे. माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हाला माहीत आहे. कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय. तो सर्व शरीर कह्यात ठेवण्यास समर्थ आहे. घोड्यांनी आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्यांच्या तोंडात लगाम घातला तर त्यांचे सर्व शरीर आपण फिरवतो. तारवेही पहा, ती एवढी मोठी असतात पण प्रचंड वाऱ्याने लोटली जात असतात. तरी सुकाणदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणाने फिरवली जातात. तशीच जीभ ही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते. जीभ ही आग आहे. ती अनितीचे भुवन आहे. आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटवलेली अशी आहे. श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव ह्या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्य स्वभावाला वश होत आहे आणि झाला आहे. परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करण्यास समर्थ नाही. ती शांतीरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. तिच्या योगे जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत. झऱ्याच्या एकाच छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय. माझ्या बंधूंनो, अंजिराला जैतुनाची फळे किंवा द्राक्षवेलाला अंजीर येतील काय.
तसेच खाऱ्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही. खोटे व खरे ज्ञान. तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावीत. पण तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे, तर ताठा मिरवू नका व सत्याविरुद्ध लबाडी करू नका. हे ज्ञान वरून उतरत नाही, तर ते ऐहिक इंद्रियजन्य सैतानाकडले आहे. कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे, तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे. वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते. शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फळे ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे. पण शांती करणाऱ्यासाठी नीतिमत्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते. अध्याय 4. पक्षकलहाबाबत सूचना. तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यातूनच की नाही? तुम्ही इच्छा धरता तरी तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करता तरी हवे ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही. तुम्ही भांडता व लढता, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरता खर्चावे म्हणून मागता. अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. जो आत्मा आपल्या ठाई वस्ती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते. हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हाला वाटते काय? तो अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. देवाजवळ या, म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. अहो पापी जन हो, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतकरणे शुद्ध करा. कष्टी व्हा, शोक करा, रडा. तुमच्या हसण्याचा शोक हो व तुमच्या आनंदाचा विषाद हो. प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उच्च करील. बंधूंनो, एकमेकांविरुद्ध बोलू नका. जो बंधूविरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोषी ठरवतो तो नियमाविरुद्ध बोलतो व नियमाला दोषी ठरवतो. आणि जर तू नियमाला दोषी ठरवतोस तर तू नियम पाळणारा नव्हेस, न्यायाधीश आहेस. नियम करता व न्यायाधीश असा एकच आहे. तो तारण्यास व न्याय करण्यास समर्थ आहे. तर आपल्या शेजाऱ्यास दोषी ठरवणारा तू कोण? बढाई मारू नये म्हणून इशारा. अहो, जे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे 1 वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू, त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात. ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. आता तुम्ही गर्विष्ठ आहात म्हणून फुशारकी मारता. अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे. चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे. अध्याय 5. श्रीमंतांनी केलेल्या जुलमाचे प्रतिफळ. अहो धनवानांनो, जे क्लेश तुम्हाला होणार आहेत त्याविषयी रडून आकांत करा. तुमचे धन नासले आहे व तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे. तुमचे सोने व तुमचे रुपे ह्यांवर जंग चढला आहे. त्यांचा तो जंग तुमच्या विरुद्ध साक्ष होईल आणि तो अग्नीप्रमाणे तुमचा देह खाईल. शेवटल्या दिवसांसाठी तुम्ही धन साठवले आहे. पहा, ज्या कामकऱ्यांनी तुमची शेते कापली त्यांची तुम्ही अडकवून ठेवलेली मजुरी ओरडत आहे.
आणि कापणी करणाऱ्यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानी गेला आहे. तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला. वधाच्या दिवशी तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली. नीतिमानाला तुम्ही दोषी ठरवले, त्याचा घात केला. तो तुम्हास विरोध करत नाही. सोशिकपणा बाळगावा म्हणून बोध. अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीही धीर धरा, आपली अंतकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका. पहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर ह्यांविषयीचा कित्ता घ्या. पहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही इयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. ह्यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हास दिसून आले. माझ्या बंधूंनो, मुख्यतः शपथ वाहू नका. स्वर्गाची, पृथ्वीची किंवा दुसरी कशाचीही शपथ वाहू नका. तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हाला होय म्हणायचे तर होय म्हणा, नाही म्हणायचे तर नाही म्हणा. प्रार्थनेचे सामर्थ्य. तुमच्यापैकी कोणी दुःख भोगत आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदात आहे काय? त्याने स्तोत्र गावीत. तुमच्यापैकी कोणी दुखणाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुखणाईतांस वाचवील आणि प्रभू त्याला उठवेल, आणि त्याने पापे केली असतील तर त्याला क्षमा होईल. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता. त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्षे पृथ्वीवर पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि भूमीने आपले फळ उपजवले. माझ्या बंधूंनो, तुमच्यामधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी माघारी फिरवले तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवतो तो त्याचा जीव मरणापासून वाचवील व पापांची रास झाकील, हे ध्यानात ठेवा.